श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले स्वागत आहे नवीन एका स्वामींच्या विचारांमध्ये। स्वामींच्या विचारात मग्न होऊन जा, आयुष्यातील सर्व दुःख संपतील, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भविष्यात येणारा संकट दूर होऊन जाईल। खरं तर कितीही खचून गेलेला माणूस त्याला स्वामी बाहेर काढतात। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जी गोष्ट मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ती गोष्ट तू समजून घेत असशील तर नक्कीच स्वामींचा हात तुझ्या पाठीशी राहील। स्वामींवरती विश्वास असेल व स्वामींचे विचार ऐकायचे असतील व स्वामींच्या विचारांमुळे आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच आजचा हा स्वामी संदेश चुकवू नकोस। मोजून 5 ते 6 मिनिटे हा स्वामी संदेश ऐकून जा, कारण की आजचा हा स्वामी संदेश तुला या मतलबी दुनियेमध्ये जगायला शिकवणार आहे, या दुःखांच्या संकटांमध्ये पुढे जायला शिकवणार आहे। नक्कीच स्वामींचे विचार चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळतात, पण परमेश्वराचं प्रेम भेटणं खूपच कठीण असतं। त्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओ मध्ये समजणार आहेत, म्हणून आजची ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घे। आणि आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि आपली व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी संदेश शेअर करा। आजची ही व्हिडिओ खर तर आपल्याला माणसांमध्ये जगण्यासाठी माणुसकीची गरज असते, पण एक खरी गोष्ट या दुनियेमधली तुम्हाला सांगत आहे की आजच्या वेळेमध्ये आपली जवळची लोक आपली नाहीत। आजच्या वेळेमध्ये आपली जवळची लोक आपल्याला विचारत नाहीत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या मतलबी वेळेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल तर भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग हाच आहे, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग हाच आहे, स्वामींची साथ मिळवण्याचा एकमेव मार्ग हेच आहे। परक्या लोकांचा जर चांगलं बघण्याची तुमच्यामध्ये ताकद असेल तर नक्कीच येणारी वेळ तुमची चांगली जाईल। आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवतील, आजचे कर्म तुझे उद्याचे भविष्य ठरवतील। खरं तर हा मुद्दा काढण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की आजच्या वेळेमध्ये बरेच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती आहे, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं। त्या लोकांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी येतं, कारण की जी छोटी छोटी चिमुकली पोरं आहे, ज्या लोकांना सुखाने एका वेळेचे जीवन सुद्धा मिळत नाही, स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे, त्या लोकांना मदत करण्याची इच्छा फक्त माझ्या मनात आहे, कारण की त्यांची परिस्थिती पाहून मनापासून वाईट वाटले। कारण की आज आपल्याकडे जे काही आहे त्यात आपल्याला काही ना काहीतरी खायला मिळत आहे, पण त्यांना ते सुद्धा मिळत नाही। पण जर जो माणूस आपल्या 4 घासातला 1 घास दान करू शकतो तोच माणूस भाग्यवंत ठरेल। सध्याच्या वेळेमध्ये स्वामी त्यांनाच साथ देतील जे लोक परक्या लोकांचा विचार करतील। तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की सध्याची वेळ ही परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहित आहे की बरीच लोक काय सहन करत आहेत। बऱ्याच लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, बऱ्याच छोट्या छोट्या पोरांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। तर या गोष्टीला मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। या गोष्टीला मदत पाठवून खूप लाख मोलाचे काम करू शकता। नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की सध्याच्या वेळेत तरी या गोष्टीबद्दल कोणीच विचार करत नाही। आणि जर तुम्ही या गोष्टीबद्दल विचार करत असाल तर या गर्दीमध्ये एकमेव असे माणूस बनाल जो माणूस दुसऱ्या लोकांचा सुद्धा विचार करतोय। सध्याच्या वेळेत याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, सध्याच्या वेळेत याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। सर्व काही ठीक होईल, आयुष्यातले सर्व दुःख निघून जातील, कारण की तुमच्यामुळे कोणतरी दुसरा आनंदी असेल। आणि या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे व काही लोकांनी आम्हाला पहिले सुद्धा मदत केलेली आहे, ते म्हणजे सदानंद सादविलकर आणि त्यानंतर आम्हाला सिद्धार्थ सर आणि त्यानंतर शिवकुमार सर, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। यांचे सर्वप्रथम
सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार आणि एकच इच्छा स्वामींसमोर ठेवणार, एकच निवेदन स्वामींसमोर ठेवणार, जी लोक या गोष्टीला मदत करत आहेत त्यांचं आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे, त्यांना त्यांच्या आयुष्यातली सर्व इच्छा पूर्ण होतील, त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख राहणार नाहीत असे निवेदन स्वामींसमोर नक्कीच ठेवू. पण तुमच्या समोर एक विनंती ठेवतो की तुमच्याकडून थोडंफार काय होईल नक्कीच या गोष्टीला मदत करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. या गोष्टीला मदत पाठवून खूप मोठे काम करू शकता. सध्याची वेळ खूपच वाईट आहे. या वाईट वेळेमध्ये जर तुम्ही चांगला विचार करत असाल तर नक्कीच येणारे भविष्य तुम्ही स्वतःच्या हाताने ठरवत आहात. येणारे तुमचे चांगले भविष्य तुम्ही स्वतःहून घडवत आहात आणि जे काय होईल नक्कीच या गोष्टीला मदत करा. कारण की सध्याची वेळेत जर तुम्ही याच गोष्टी लक्षात ठेवत असाल की आपल्याकडे जे काही आहे काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तर आपल्यामधून थोडासा आनंद त्यांना वाटून देणं हे आपलं काम आहे. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतील त्या गोष्टी तुम्हाला समजत आहे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं ते म्हणजे हजारो ते लाखो स्वामी भक्त आमचे व्हिडिओज बघतात, पण त्यातल्या त्यात काहीच अशी लोक आहेत मोजकी जी लोक आम्हाला या गोष्टीला मदत करतात. पण जी लोक या गोष्टीला मदत करतात त्यांचे मनापासून खूप खूप आभार, पण जी लोक मदत नाही करत त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. पण काही लोकांची परिस्थिती नसेल तर नक्कीच या गोष्टीला मदत नाही केला तरी चालेल. फक्त मनात एक इच्छा ठेवा, जेव्हा माझी चांगली वेळ येईल तेव्हा मी नक्कीच या गोष्टीला मदत करीन किंवा नक्कीच मी दानधर्माचे काम करीन, नक्कीच मी अन्नदानाचे काम करीन. आणि आताचा हा मुद्दा तुम्हाला पूर्णपणे समजला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला चालू करूयात. आपण आपल्या स्वामींच्या विचारांकडे वळूयात. पण ही गोष्ट कधीही दुर्लक्ष करू नका. कुठेतरी आपल्यामुळे कोणतरी आनंदी राहत असेल तर ती गोष्ट कधीच दुर्लक्ष करू नका, कारण की ती गोष्ट तुम्हाला येणाऱ्या वेळेस यशस्वी ठरवते, भाग्यशाली ठरवते. स्वामींची साथ तुमच्या सोबत तेव्हाच राहते. स्वामींची साथ केव्हा केव्हा मिळते ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजल्या असतील. तर सध्याची वेळ, सर्वप्रथम गोष्ट एक महत्वाचा मुद्दा जो आहे की आत्ताच्या वेळेत आपल्याला असं काय करायला हवं ज्यामुळे आपण सदा सुखी राहू, आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व सुख मिळतील. तर त्यासाठी सर्वप्रथम सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकीचा, दानधर्माचा. आणि त्यानंतर येतो जी आत्ताची माणसं चुकी करत आहेत, जी आत्ताची माणसं चुकत आहेत ते म्हणजे आपल्या आई वडिलांचं अनादर. जे लोक आपल्या आई वडिलांचा अनादर करतात, ज्या लोकांना त्या लोकांची किंमत नाही, ते लोक आयुष्यामध्ये कधीही बर्बादच होतात. ते लोक आयुष्यामध्ये सदा दुःखीच राहतात. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण की ज्या लोकांनी तुम्हाला जीवन दिलेले आहे ते म्हणजे तुमचे आई वडील आणि त्यानंतर येतात आपले परमेश्वर. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही मार्फत तुमच्याकडून आई वडिलांची अनादर होत असेल किंवा आई वडिलांना अपमान सहन करावा लागत असेल तर नक्कीच त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामी नक्कीच तुम्हाला माफ करतील. एकदा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थन नक्कीच लिहा. आयुष्यामध्ये कोणतीही मोठी चुकी स्वामी माफ करतात, फक्त त्यानंतर पण परत तुम्ही तीच चुकी करत असाल तर त्याचे कर्म किंवा त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. नक्कीच कर्मांवरती विश्वास ठेवा, कारण की कर्म तुमचे भविष्य ठरवतात आणि कर्मांमुळे तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये सुखी राहणार आहेत व दुःखी राहणार आहेत. तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे, तुम्हाला सावरून घ्यायचं आहे. नक्की सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील तर यापुढील तुमच्यासाठी फारच महत्वाचं ठरून जाणार आहे म्हणजे स्वामी. पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात.
स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस. कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. तर आता मुद्दा निघतो, तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहीत असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा,
परमेश्वरावरचा विश्वास, मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. कारण की या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुम्ही तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल. आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना. ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील, शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस. स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल ज्या वेळेस तुला त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसेल, ज्या वेळेस तुला त्या गोष्टींचा थोडासा भास सुद्धा नसेल, त्यावेळेस स्वामी येऊन तुझ्यासोबत चमत्कार करून जातील आणि तू भाग्यवंत ठरशील, भाग्यशाली ठरशील. सर्वप्रथम गोष्ट, स्वामी हे परीक्षा घेत असतात. काही लोकांची काही वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात तर काही लोकांची जास्त वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात आणि ते पारखून एक स्वतः माणूस निवडून त्या माणसाला मदत करून देतात, त्या माणसाला मदत पोचवतात आणि स्वतः स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी ठेवतात. तर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्कीच लिही आणि जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचव. आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव.
स्वामी संदेश आता तुम्हाला समजलं असेल स्वामी संदेशाचं महत्व। तर रोज नवीन नवीन प्रकारे स्वामी संदेश आमच्या YouTube चॅनल वरती येत असतात, तर आमचे संदेश सुद्धा तुम्ही रोज पाहू शकता। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करून ठेवा, रोज आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर स्वामींचा हात हा माझ्या पाठीशी आहे, पण स्वामींना आम्ही आनंदी किंवा स्वामींना आम्ही खुश कसे ठेवू? तर स्वामींना आनंदी किंवा स्वामींना खुश ठेवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही। मनापासून 3 शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हण, एकदम हृदयापासून ते 3 शब्द काढ, स्वामींचा हात तुझ्या पाठीशी राहील। नक्कीच आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींच्या पाठी स्वामींचा हात असतो, फक्त स्वामी दाखवत नाहीत आणि न कळत आपल्याला त्या गोष्टी पण समजत नाहीत आणि आपण म्हणतो परमेश्वर आपल्या सोबत नाही। तर परमेश्वर सर्वांच्या सोबत आहे, परमेश्वर प्रत्येक लोकांच्या सोबत राहील। जो माणूस माणुसकीच्या बळी पडेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी ठरेल। आयुष्यामध्ये या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवताय तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल। आणि यापुढचे जर तुम्ही ऐकलं असाल तरी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या आयुष्य बदलून टाकतात, ते भविष्य ठरवतात। खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात। पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल। या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल। फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल। स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे। स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील। जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल। चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील। भविष्य आपल्या हातात आहे, परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे, त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक। कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो। आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही। आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला। नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे। जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही। फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे। आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार। स्वामींचा अनुभव तुला येणार। बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात। स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे। स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको। पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको। आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या RK मराठी YouTube चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी। स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो। फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस। आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील। आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक।
जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस, जी परिस्थिती